आपली ताकद आपली ताकद आपली ताकद आपली ताकद आपली ताकद किंवा ती रस्त्यावरती आपण दाखवली पाहिजे, लाखोच्या संख्येने आपण दाखवली पाहिजे, तरच आपण आपले अधिकार या ठिकाणी शाबूत ठेवू शकतो. अन्यथा हे कधी हिसकावून घेतील याचा तुम्हाला पत्ताही लागणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांनी वर्षानुवर्ष संसदेमध्ये राहून बाबासाहेब आंबेडकरांची विठंबना करायची, बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करायचा, बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना दिलेल्या हक्क आणि अधिकाराची विठंबना करायची, त्यांची नासधूस करायची, घटनेची नासधूस करायची. आणि आम्ही मात्र नेहमीच रस्त्यावर येऊन त्याचा प्रतिकार करायचा. मुळात यांनी मागच्या 60 वर्षामध्ये आम्ही साध्य काय केलं याचं सुद्धा चिंतन करण्याची गरज आहे आज, असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत, जे संविधानिक हक्क आणि अधिकार आहेत, हे रस्त्यावर लढवून दिलेले नाहीत. मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी हे कायदे पार्लमेंटमध्ये बसून केलेले आहेत, संविधान सभेमध्ये बसून केलेले कायदे आहेत. आणि ज्या वेळेस आपले नेते नेहमीच प्रमाणे आपल्या समाजाला आणि आपल्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये बसून दिलेल्या हक्क आणि अधिकारांचं रक्षण करण्यासाठी नेहमीच रस्त्यावर आणत असतात, हे मागच्या 60 वर्षापासून नित्य नियमानं चालू आहे. ना रस्त्यावर येऊन बाबासाहेबांनी दिलेल्या हक्क आणि अधिकारांचं संरक्षण झालं, ना रस्त्यावर येऊन बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना दिलेल्या हक्क आणि अधिकाराचा फायदा झाला. त्यामुळे रस्त्यावर नेहमीच या, किंवा तुम्हाला जर तुमचे हक्क आणि अधिकार जिवंत ठेवायचे असतील, त्याचं रक्षण करायचं असेल, तर तुम्ही रस्त्यावर या म्हणणं हे कितपत योग्य आहे यावर खरं तर तरुणांनी विचार करण्याची गरज आहे. आज या देशामध्ये आपण शासनकर्ती जमात म्हणून उदयास येण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हक्क आणि अधिकार दिले होते. पण मागच्या 60 वर्षाचा जर इतिहास काढून आपण पाहिला तर आपण कधी शासनकर्ती जमात बनलोच नाही. आपण राशनकर्त्या जमातीपर्यंतच मर्यादित राहिलो. त्याचं कारण असं आहे की आपल्या नेत्यांनी कधी आपल्याला सभागृहामध्ये जाण्याचा मार्गच दाखवला नाही. काहीही झालं, उठायचे, मोर्चे काढायचे, आंदोलन काढायचे, दुसऱ्या दिवशी त्याच्या बातम्या पेपरमध्ये येणार, तिसऱ्या दिवशी नेता वाचून बातमी आली की फार खुश होणार, आणि चौथ्या दिवशी पुन्हा कुठंतरी कोण्यातरी बौद्धाचा जातीवाद्याकडून खून होणार. ही परिस्थिती आजपर्यंत चालत आलेली आहे आणि इथून पुढेही अशीच चालत राहणार आहे जर आपण विधिमंडळांपासून, संसदेपासून लांब राहिलो तर. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांच्या हक्क आणि अधिकारासाठी आवाज उठवत असताना आपल्याला संसदेमध्ये जाऊन आवाज उठायला सांगितला होता. जर आपल्याला संसदेमध्ये जायचंच नाही तर मग हा पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा जो संसदीय लोकशाहीचा जो डोलारा उभा केलेला आहे, हा नेमका कशासाठी उभा केलेला आहे? आम्हाला जर मुंबईच्या दिल्ली गेटवर उभा राहून किंवा कुठल्या तरी गेटवे ऑफ इंडियाच्या गेटवर उभं राहून लोकांना दर 5 वर्षाला, दर 2 वर्षाला, 3 वर्षाला मोर्चे, आंदोलनं काढून जर गेटवे ऑफ इंडिया वरूनच संबोधित करायचं असेल तर मग ही पार्लमेंट कशासाठी आहे? ही विधिमंडळ कशासाठी आहेत? ही कार्यकारी मंडळ कशासाठी आहेत? हा सुद्धा चिंतन करण्याचा विषय आहे. परवाच्या दिवशी प्रकाश आंबेडकर मुंबईमध्ये अमित शहानी केलेल्या स्टेटमेंटच्या विरोधामध्ये बोलताना बोलून गेले. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या पहिल्यांदा दाखवलेला आहे. ते असं स्पष्ट म्हणतात की आपल्या हक्क आणि अधिकाराचं रक्षण करण्यासाठी आपल्याला आता रस्त्यावर उतरावं लागेल. म्हणजे रस्त्यावर किती दिवस उतरायचं? म्हणजे रस्त्यावर उतरला म्हणून हक्क आणि अधिकाराचं रक्षण करण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी रस्त्यावर उतरला म्हणून त्याची हत्या झाली. विजयराव वाकोडे त्याच कारणामुळे मेले. हजारो तरुणांवर परभणीतल्या गुन्हे दाखल झाले, त्यांचं आयुष्य बर्बाद झाले. भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये सुद्धा हेच झालं है ना. कोपर्डी असेल, खर्डा असेल,
खैरलांजी असेल, याच्यामध्ये आतापर्यंत आंदोलन आणि मोर्चे केलेल्या तरुणांवरची गुन्हे आजही मागे घेण्यात आलेली नाहीत. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून 14 वर्षे लढलेल्या लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. याचं कारण असं आहे की आपण रस्त्यावरच लढत बसतोय आणि भारताची राज्यघटना तुम्हाला रस्त्यावर लढवून काहीच देणार नाही. आज आपण बघतोय मागच्या 30 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी मराठे महाराष्ट्रामध्ये आंदोलन आणि मोर्चे करतायत. त्यातून साध्य काय होतंय? आपणही जर असं रस्त्यावर उतरून आपल्या पिढ्यानपिढ्या बर्बाद करत राहिलो तर कदाचित मला वाटत नाही की यातून साध्य काहीतरी होईल. आता रस्त्यावर लढून आपले हक्क आणि अधिकार साबूत राहणार नाहीत, त्यांचं प्रोटेक्शन होणार नाही. आता संसदेमध्ये गेल्याशिवाय आणि संसदेमधून जी लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत त्यावर अंकुश पार्लमेंट मधूनच घालता येतो, कारण त्यांनी चुकीचा वापर करण्याचे जे कर्तव्य आहे ते पार्लमेंट मधून सुरू केलेले आहे. ज्या गोष्टी पार्लमेंटमध्ये होतात त्या गोष्टींचा बदला किंवा त्या दुरुस्ती करण्याचं काम पार्लमेंट मध्येच होतं, ते रस्त्यावर होत नाही. रस्त्यावर फक्त प्रोपोगंडा होतो, लोकांचं आयुष्य बर्बाद होतं, लोक मारली जातात, हजारो लोकांचे संसार रस्त्यावर उद्ध्वस्त होतात. तुम्हाला जर तुमचे हक्क आणि अधिकार जिवंत ठेवायचे असतील, त्याचे रक्षण करायचं असेल तर तुम्हाला पार्लमेंटमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि जर रस्त्यावरच थांबून हे सगळं मिळत असेल, रस्त्यावरच उतरून हे सगळं मिळत असेल तर मग बाबासाहेब आंबेडकर चुकीचे होते आणि प्रकाश आंबेडकर खरे आहेत असं त्यातून सिद्ध होतं. बाबासाहेब आंबेडकर जर खरे नसते तर ते संविधान सभेमध्ये गेलेच नसते, ते पार्लमेंटमध्ये गेलेच नसते, राज्यसभेवर गेलेच नसते, मंत्री झालेच नसते. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा रस्त्यावरच आयुष्यभर लढत राहिले असते. पण त्यांना हे कळून चुकलं होतं की रस्त्यावर लढून आपले प्रश्न सुटणार नाहीत, आपले प्रश्न सुटणार नाहीत, आपल्या हक्क आणि अधिकार मिळणार नाहीत आणि मिळालेल्या हक्क आणि अधिकाराचं रस्त्यावरून रक्षण होणार नाही. त्यासाठी पार्लमेंटमध्ये जाणं अनिवार्य आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटचा रस्ता निवडला. पण आजकालच्या नेत्यांना पार्लमेंट नकोच आहे. त्यांना आपल्या लोकांना रस्त्यावरच मारायचं आहे, रस्त्यावरच लढवायचं आहे आणि रस्त्यावरच उद्ध्वस्त करून टाकायचं आहे. ही नीती कुठंतरी आता संपुष्टात आली पाहिजे, ही कुठंतरी थांबलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर जरी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असले तरी त्याबद्दल आपल्याला आदर आणि सन्मान आहेच. पण हे किती वर्ष, 60 वर्ष झाली. साधी बौद्धांना हे आमचे नेते कोणी असू द्या, मग ते प्रकाश आंबेडकर असतील, रामदास आठवले असतील, कवाडे असतील, कोणी असू द्या, 60 वर्ष झालं ते आम्हाला अनुसूचित जातीचं आरक्षण आजही महार म्हणूनच घ्यायला लावतायत. म्हणजे 60 वर्षामध्ये यांनी रस्त्यावर केलेल्या लढाईचं हे आउटपुट आहे. आणि ते पुन्हा अजून सांगतायत की रस्त्यावरच लढावं लागेल आपल्या हक्क आणि अधिकारांचं रक्षण करण्यासाठी. मग ही पार्लमेंट कशासाठी आहे? तिला बारूद लावून उडवून द्या. पार्लमेंट उद्ध्वस्त करून टाका, विधिमंडळ उद्ध्वस्त करून टाका, कार्यकारी मंडळ सगळे उद्ध्वस्त करून टाका आणि रस्त्यावरच लढा आणि रस्त्यावरच मरा. आता इथलं युद्ध बदललेलं आहे. याची जाणीव खरं तर 60 वर्षापूर्वीच बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला करून दिलेली आहे. पण आपल्या नेत्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थापायी आपल्या लोकांना ना विधिमंडळामध्ये जाऊ दिले, ना पार्लमेंटमध्ये जाऊ दिले, ना आपल्या लोकांचे कुठले कल्याण केले. जे बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 ला केलं होतं तेच आजही तिथंच आहे. त्यामुळे आता रस्त्यावर लढण्याची दिवस संपलेली आहेत. आता आपली लढाई विधिमंडळांमध्ये आणि संसदेमध्ये असली पाहिजे. रस्त्यावर लढून मरण्यापेक्षा संसदेत जाऊन विजयी व्हा, तोच खरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग आहे.